अरे ते तो झालो शिवधनुष्य जमिनीत लागला
माझ्या फलाचा त्यात पण आणि मी आपलं लग्नात नाचतोय. आता ह्या कोण ह्याचा इतक्याच जमनीक लागला तर संसार मी कसं करायचो. ह्या भानगडीत काय पटकन आमका लगेच नको नको मन सगळ्यांनी तांबून घातलं. या अशी माझ्या पदरात दिल्ली होती ती सगळी मोडून घातली. काय काय झालं तर जाणून बोलून माझी लग्न मोडलेली होती. आता तर सांगत नाही तरी माझा किती जरी कोणी मोडूचा प्रयत्न केला तरी तर माझा खडा त्याबद्दल गावाचा खडवला झाला. आणि आमचे हरेश देवळेकर गावे मला म्हणाले लगीन तुझं गाव फार माझ्या बघण्यात एक पोरी आहे. त्याच्यानं 40 वाजता बाहेरपडा सकाळी उठून गेलो. पोरी बिरी बघलं. पोरी बघल्याबरोबर मला पसंत पडली म्हणजे काय पोरी बघ्या सामान्य न त्या पोरीच्या पुढ्यात मी तेव्हा उभं असतं वाढोपाळ उभा लागणार होतं. मी त्या काही विचारले रे म्हटलं ह्या माझ्या गळ्यात त्या घालता आणि समजा झोपेत त्यांनी कुशी परातला आणि माझ्या जर त्यांनी पाय पडलो तर कोंबड्याच्या परासारखं एकदाच टॅप करतो. दुसऱ्या दिवशी काय उजवाडाचा नाही माझा. अरे म्हणालो ह्या काय गावला का घे नाहीतर ताव ना. त्यांनी बिचाऱ्याने खटपट केली म्हणून लगीन केला. बाहेर माझी दारा सुटून जाऊ त्याला खोटीचा दार माझ्या केला असताना बाहेर माझी सुटून जाऊ झाला तर दाराची व्यवस्था केली. घरात त्या बालमांचा घेतला आणि डोक्याला तो धंदो घातल्यानंतर सकाळी संध्याकाळ आमच्या कामच या दोरीवर सुद्धा चालायचा. एका सांगले आता तू दोरीवर सुद्धा चाला नको बाय माझ्या आवशी तू ढोल वाजव तू दोरीवर सुद्धा चालते. बाहेर माणूस ह्या हट्टात करता म्हणून बाहेर माणसाचा काम दोरीवर सुद्धा चालायचा. ठीक आहे म्हटलं गेलो एका गावात 2 वाटे 2 मेढी फुडली त्याला दोरी ताणली ह्यानी मेढीक पाय लावलो. मेढीक पाय लावलं साधारण अंध्यापर्यंत गेला तर 2 मेढीने एकामेकात कोणाला घेतली. आता असा तो वाटतं बेड तरी मळत तरी नाही तर ह्या तरी म्हणत म्हणता वाय साधारण वर गेला आणि मेढी काम करून पडली. बाय माणूस घुसून सरळ खाली बरा पडला. त्या अवस्था काय काढा का रसा फलं जर फणसात पिकलो आणि वरतून जर खाली पडलो तर साधारण त्याची काय अवस्था जाता. वडली का वाटते कारखाना आणि पावेचं त्या पत्तच ना. या बाहेर माणूस घुसून त्या पडला धापून सगळा पकराल नेऊन झाला. त्या पकराल झाला तसा तरी एकदा सुटले जवळ करून घरा काढला तर त्याला काय तेव्हा काय सांगतात नाही आमच्या त्या घराकडे हाडला. थोडे दिवस कसे तरी काढले पण काय रवला नाही गेला. पण जाता या काम केलं माझा आपल्यापेक्षा चांगला देखना रत्नासारख्या कॉल माझ्या घरात जन्मात दिला. त्याच्यामुळे आता कसा तरी पण झाला का आता सगळे कपडे घालून नाचला असतं कोण बघितला. जितके कपडे कमी तितके लोक जास्त. काय पदरात माझ्या पडला आता पदरी पडलेली पवित्र झाली. आम्ही तो धंदो पत्करलो असतो नाही मन करतो सांगतलेपणा नाही करून त्या कसं तरी करतो. आता लोकांच्या मनात काय परिणाम जाऊ दे नाही तर नको जाऊ दे पण आपलो धंदो आपण सोडायचो ना. लोकांनी भयाता कपडे केले कसे ते काय कपडे घालले पण आपली परंपरा राजे लोक आता आपले तुमचे खेळ बघते असं मला काय वाटतं ना. आणि राजा लोकांच्या मनात आमच्यासारखे खेळ चालत नाही. एखाद्याला कसा आपल्या कलेला राजा म्हणून तुम्ही चिंता करता. आता आपण राजा
वयात कितक्या जणांना किती दिले त्यांचा खाडा पाडले तर नाही विश्वासात केलो नाहीतर काय झालं नसतं म्हणतो ते विश्वासाला आमचा काहीतरी देतील काय पण आता ह्या जगात कसा माहिती आहे आवडं जेवढं पोळं काढतात तो जेव्हा देतात एका हातात जेव्हा देतात तर तो 4 हातात घेतात पावसाळे दिसते बगले मन झाला नाही दिसतो खडकाळ पाऊस पडलो मन झालं नाही पाऊस पडल्यानंतर त्या पाणी जर मुरलं ना आणि त्याच्यातून काय रुजला ना तर त्या पावसाच्या पडण्यात तो काही उपयोग नाही होय ना तू जर आता इतकी आग्रह आता सांगा कशी तुका कोणी लोक कोणगावलो मी आता इथे नाका कोणगावला तर असा करूया सैनिक त्यांचे संदेश घेऊन भेटतात संदेश घेऊन भेटतात